नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। 20% वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी 80 वर्षाची गरज नाही, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। मित्रांनो, काय हा निर्णय आणि काय आहे बातमी याबद्दल नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, मध्य प्रदेश हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की पेन्शनधारक वयाची 79 वर्षे पूर्ण होताच त्याला अतिरिक्त पेन्शन मिळावी। न्यायमूर्ती आनंद पाठक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका महिन्याच्या आत सेवानिवृत्त डॉक्टरांना वाढीव निवृत्ती वेतन देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले। मित्रांनो, काय होते हे संपूर्ण प्रकरण बघूया। या खटल्यातील याचिकाकर्ते डॉक्टर के कौल जून 1991 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या डीन पदावरून निवृत्त झाले होते। त्यांच्या अधिकृत नोंदीनुसार त्यांची जन्मतारीख 13 ऑक्टोबर 1932 आहे। डॉक्टर कौल यांनी वयाची 79 वर्षे पूर्ण केली असली तरी त्यांना अद्याप निवृत्ती वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही, अशी याचिका न्यायालयात त्यांनी दाखल केली होती। पेन्शन नियमानुसार वाढीची तरतूद। मित्रांनो, मध्य प्रदेश नागरी सेवानिवृत्ती वेतन नियमानुसार 80 ते 85 वर्षे वयोगटातील पेन्शनधारकांना 20% अतिरिक्त पेन्शन, 85 ते 90 वर्षाच्या दरम्यान 30% अतिरिक्त पेन्शन, 90 ते 95 वर्ष दरम्यान 40% अतिरिक्त पेन्शन आणि 95 ते 100 वर्षे 50% अतिरिक्त पेन्शन मिळेल। पेन्शन रुपये दरम्यान उपलब्ध आहे। वयाच्या 100 वर्षानंतर पेन्शनमध्ये 100% वाढ करण्याची तरतूद आहे। सरकारच्या मोजणीच्या सूत्रावरून वाद। ते याचिकाकर्त्याचे वकील आदित्य सांघी यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला की राज्य सरकार एखाद्या व्यक्तीचे वय 80 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन वाढवण्याची गणना करत आहे, तर जेव्हा एखादी व्यक्ती वयाची 79 वर्ष पूर्ण करते आणि 80व्या वर्षी प्रवेश करते तेव्हा त्याची गणना केली जाते। 20% पेन्शन वाढीचा तो हकदार होतो, त्यामुळे 80 मध्ये प्रवेश करताच पेन्शन वाढायला हवी। सरकारने केलेल्या फॉर्म्युल्यामुळे अनेक पेन्शनधारक त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत, असे वकिलांनी सांगितले। न्यायालयाचा निर्णय आणि आदेश। न्यायमूर्ती आनंद पाठक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सरकारची मोजणी पद्धत योग्य नसल्याचा निर्णय दिला। याचिकाकर्त्याचे वय 80 वर्ष पूर्ण झाल्याच्या आधारे त्याला निवृत्ती वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले। न्यायालयाने सांगितले की मागील कालावधीची वाढलेली पेन्शन रक्कम 1 महिन्याच्या आत अदा करावी। सरकारचा मोठा निर्णय। अशा स्थितीत केंद्र सरकारनेही याबाबत निर्णय घ्यावा आणि वयाची 79 वर्षे पूर्ण केल्यानंतर वयाची 80 वर्षे पूर्ण होताच 20% वाढीचा लाभ दिला जावा। आणखी एका पेन्शन संबंधित प्रकरणामध्ये केंद्र सरकारने नुकतेच लोकसभेत स्पष्ट केले की नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPS वरून जुनी पेन्शन स्कीम म्हणजे OPS मध्ये स्विच करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही। 1 जानेवारी 2004 नंतर नियुक्ती केलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी NPS अनिवार्य आहे। स्विच करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 होती आणि निर्णय घेण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 होती। मित्रांनो, कशी वाटली ही कामाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।